मी कविता किचनमध्ये आपले स्वागत आहे। आपण बनवत आहे गव्हाच्या कुरड्या। पहिला भाग दाखवला आहे, आता आज मी दुसरा भाग दाखवत आहे। हे एवढं टब भरून पाणी होतं, आता मी सगळं वरचं पाणी काढून घेतलेलं आहे। रात्री पण एकदा काढलं आणि आता पण काढलं। रात्रीचा व्हिडिओ करायचा राहिला, आता पण पाणी काढतानाचा व्हिडिओ राहिला। आता मी पुढची रेसिपी दाखवते। चला तर मग बनवूया आपण गव्हाच्या कुरड्या। हे पहा, आता आपण कुरड्या बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला हा चीक मोजून घ्यावा लागतो। हे पहा, खूप छान झालाय। आणि आता आपल्याला आधी हा चीक तोडून घ्यायला लागेल। एकदम छान पैकी चीक तोडून घेऊया आणि ह्या पातेल्यामध्ये मोजून घेऊया। म्हणजे जितका चीक भरेल तितकंच आपल्याला पाणी घ्यायला लागते, म्हणून आपण चीक तोडून घेऊया। चला तर पाहूया रेसिपी। हे पहा, आता मी हे चीक तोडून घेत आहे। खूप चिटकून बसलेला असते, खूप छान पांढरा शुभ्र असा आपला चीक झालेला आहे। आता हा आपल्याला तोडून घ्यायचा आहे। एवढा छान चीक तोडून घेऊया आपण, छान कुरड्या होते। हे पहा, आता मी हा सगळा वेगळा केलाय चिटकलेला, मग हाताने तोडून दाखवते तुम्हाला। सगळ्या ज्या गुठळ्या आहेत ना, त्या आपल्याला हाताने तोडायला लागतात। हे पहा, सगळा काढलाय मी। आता तुम्हाला दाखवते हाताने तोडून। माझ्या पद्धतीने बनवून पहा, असं चीक तोडून कुरड्या बनवून पहा। आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पाहूया पुढची रेसिपी। हे पहा, आता मी सगळं काढून घेतले। आता असं मी तोडून घेते। असं सगळं गाठ्यात तोडून घ्यायला लागतील आपल्याला। हे पहा, मस्तपैकी मी पूर्ण तोडून घेते आणि दाखवते तुम्हाला चीक आपला किती भरलाय ते। हे पहा, आता आपला तोडून झालाय चीक, मी याच्यात ओतून घेते। बघा, सगळं तोडलंय आता मस्त पूर्ण मी तोडून घेतलाय। खूप छान झालाय पांढरा शुभ्र असा पांढरा शुभ्र चीक झाला ना आपला। पांढऱ्या शुभ्र कुरड्या होतील, गव्हाच्या कुरड्या। चला तर पाहूया पुढची रेसिपी। हे पहा, या स्टीलच्या टोपल्याने अर्धा टोपला भरलेला आहे आपला चीक, तर एवढंच पाणी पण घेऊया। हे पहा, जेवढा चीक तेवढंच पाणी घेतलेलं आहे। या टोपल्याने अर्धा टोपलं चीक भरलाय, तर एवढंच पाणी घेतलंय। चला तर मग पाहूया रेसिपी। कधी पण जेवढा चीक आहे ना, तेवढंच पाणी घ्यायचं। बनवूया आपण। आता उकड काढून घ्यायला लागेल। बनवूया रेसिपी। पहा, पातेल्यात ठेवून घेतलंय। जेवढा चीक आहे तेवढंच हे पहा पाणी। या पातेल्याने अर्धा एवढाच चीक भरलाय, तेवढंच पाणी टाकून घेऊया। या पाण्याला आपण आता छान उकळी येऊ देऊया। आपण 2 चमचे मीठ घालून घेऊया। हे पहा, सपाट चम्मच। हे पहा, म्हणजे आपल्या कुरडईला छान चव येईल। चला तर मग पाण्याला उकळी काढून घेऊया। पाहूया 2 मिनिटांनी। हे पहा, आता आपल्या पाण्याला खूप छान उकळी आली आहे। याच्यात आपण 2 चमचे नमक टाकले आणि 1 चिमूटभर हे पहा, हे चम्मच मध्ये घेतलंय, एवढाच आपण पापड कारपण घालून घेऊया। म्हणजे आपल्या कुरड्या छान फुगतील फ्राय केल्यावर आणि खूप छान पण लागतील। चला तर मग पाहूया कुरडईची रेसिपी। आता आपल्या चिकाला छान पाणी उकळलेलं आहे। एका हाताने असं लाटण्याने असं करायचं आणि एका हाताने असं थोडं थोडं टाकून घ्यायचं। इतकं पटापट होईल तितकं आपण असं टाकून घ्यायचा आणि आपला चीक हलवून घ्यायचा। हे पहा, गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला। पटापट असं हलवून घ्यायचं। आता पकडणी पकडायचा आणि जेवढं होईल तेवढं पटापट घ्यायचं, कारण ना आपल्या चिकाला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला। हे पहा, पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या।
म्हणजे आपला चिक छान शिजला ना, आपल्या छान कुरडया होते. दाखवते मी तुम्हाला, असंच बनवून घेते. हे पहा, 5 मिनिटं झालं मी अशी याला छान घोटून घेत आहे लाटण्याने. तर कलर बदललाय आपला पिठाचा. आणखीन एक 5-6 मिनिटं असं छान आपण हा चीक घोटून घेऊया. आता जेवढा कलर चेंज होईल ना, तेव्हा समजायचं की थोडंसं आपलं चीक तयार झालंय. त्यासाठी अजून 5 मिनिटं आपल्याला अशा प्रकारे चेचून चीक शिजवून घेऊया. पाहूया अजून 5 मिनिटांनी. हे पहा, असं झालंय आपलं चीक. पाहूया 5 मिनिटांनी. हे पहा, आता आपण स्लो गॅसवर थोडासा दम दिलाय. गव्हाच्या कुरडयाचा चीक आपला होतच आलाय. हे पहा, आपल्या हाताला चिटकत नाही, म्हणजे तयार आहे आपला कुरडयाचा चीक. पाहूया पुढची रेसिपी. 10 मिनिटं लागले मला स्लो गॅसवर बनवून घ्यायला हा चीक. गव्हाच्या कुरडयाचा चीक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग टाकूया कुरडया. हे पहा, आपल्या आता कुरडया तयार होत आहेत. आपलं पीठ छान झालेलं आहे, छान शिजलेलं आहे चीक. सुटसुटीत पडतायत. माझ्या गव्हाच्या कुरडया आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण करून दाखवते तुम्हाला. हे पहा, तयार आहेत आपल्या कुरडया. खूप छान मस्त झाल्यात. जर आपण हात लावलं तरी पण अशा उचलता येतील, अशा छान झाल्यात. माझ्या पद्धतीने गव्हाच्या कुरडया बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय. हे पहा, मी थोडे गव्हाचे पापड पण बनवलेले. कुरडयाचं जे पीठ थोडंसं उरलेलं होतं ना, थोडं पातळवरचं, त्याचे मी असे पापड घालून घेतलेले आहेत. आपल्या गव्हाच्या कुरडया एवढ्या झालेल्या आहेत. थोडेसे पापड पण टाकून घेतले. माझे गव्हाच्या कुरडया आणि पापड आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे पहा, आपल्या गव्हाच्या कुरड्या तयार आहेत. कारोड्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. माझ्या पद्धतीने करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे पहा, थोडेसे पापड पण झालेले आहेत. गव्हाच्या कुरडयाच्या चिक्कीचे पापड केलेले आहेत मी थोडेसे, आणि थोडे कुरडया केलेले आहेत. हे पहा, आता आपण तेल गरम करायला कढईत ठेवलेलं आहे. आपल्या कुरडया कशा झाल्यात ते दाखवते फ्राय करून. हे पहा, असं करून बघायचं. आपल्या हाताला वाफ लागली म्हणजे आपलं तेल गरम झाले. मी तुम्हाला माझी एक कुरडई तळून दाखवते. हे पाही टाकत आहे मी. आता हे जे आपला कलथा आहे ना, ह्याच्यानी याला असं दाबून घ्यायचं. चौपट फुलणारी आपली गव्हाची कुरडई. हे पहा, चौपट फुललेली आहे माझी गव्हाची कुरडई. माझ्या पद्धतीने बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पांढरी शुभ्र दिसणारी अशी हे पहा गव्हाची कुरडई. अशीच आपण दुसरी पण फ्राय करून घेऊया. हे पहा, खूप छान फुटतायत आपल्या. तेलात टाकल्या पटापट. हे पहा, आता आपण दुसरी पण साईड भाजून घेऊया. आपण पुरणपोळी केली ना, तर असे तोंडी लावायला फ्राय करून घ्यायच्या. माझ्या पद्धतीने बनवून पहा. हे पहा, तेलात टाकल्या फुलतायत माझ्या कुरडया. हा बघा, आवाज आला ना. अशाच तुम्ही पण बनवा माझ्या पद्धतीने. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. गॅस बंद करून घेऊया.